दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा महाराष्ट्रातील पहिला पुतळा हा बारामतीमध्ये उभारण्यात येणार आहे. नटराज नाट्य कला मंदिर यांच्या वतीने या कार्यालयाच्या आवारामध्ये हा पुतळा बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी हे काम अंतिम टप्प्यात आलेले असून पुतळा देखील तयार झाल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर आहेत. आपण त्याची भाषा काय सांगाल दादा, कधी पुतळा लोकार्पण सोहळा होणार आहे? 23 तारखेला सकाळी 9:30 वाजता आदरणीय सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार, एंटायर पवार फॅमिली सगळ्यांना आम्ही निमंत्रित केले. ते उपस्थित राहतील. आमच्या दृष्टीकोन हा कार्यक्रम नाहीये किंवा सोहळा नाहीये, तर लोकार्पण आहे. दादांच्या स्मृती, कारण दादांचा आपल्याला माहिती आहे की हा दादांचा थोडा आवडता चौक होता आणि ठिकाण, कारण या ठिकाणी राष्ट्रध्वज उभा करणं किंवा कला दालन करणं हे दादांच्या, आणि कुठेही फिरून आले आपल्याला माहिती आहे सगळ्यांना बारामती, कारण दादा चौकात यायचे. म्हणून या चौकामध्ये त्यांचा पूर्ण प्रतिपुतळा उभा असा करावा की आम्ही भावना व्यक्त केली. ते आज पूर्ण होते. 22 तारीख थोडस जन्मदिवस, त्या दिवशी पुतळा उभा करायचा, वेगळी भावना असल्यामुळं 23 तारखेला आपण हे करू. पण 22 तारखेला पाद्यपूजा पुतळ्याची करणार आहे. या ठिकाणी हा जो चौथार आहे याचं काम निगडे बंधारेचे आपले स्थानिक कलाकार आहेत, ते बारामतीच्या दगडामध्ये याचं कोरीव कामगिरी 1.5 महिने चालू आहे. त्यांनी पूर्ण करत आणलंय. अंतिम टप्प्यात आहे. वरती 10 फूट उंचीचा ब्रॉन्झचा 1.5 टन वजनाचा पुतळा या ठिकाणी 20 तारखेला रात्री बसवला जाईल आणि 23ला सकाळी कुठला कार्यक्रम न करता सर्व धर्मीय पूजा, त्याच्यानंतर अभंग, त्याच्यानंतर काही आपण ज्याला म्हणतो ना की लोकार्पण प्रसंगी पूजन वगैरे असे नाममात्र विधी करून त्या ठिकाणी करणार होता. नक्कीच या ठिकाणी 23 जुलै रोजी महाराष्ट्रातला पहिला पुतळ्याचं लोकार्पण सोहळा बारामतीमध्ये होणार आहे.